SIR म्हणजे माहित आहे ना तुम्हाला? काय काय सांगा ना. हा, SIR आपण इथं मराठीत जे लिहिलंय ना, विशेष संक्षिप्त पुनरावलोकन, तसं नाहीये. विशेष सखोल सखोल जायचं, संक्षिप्त नाही. कोणी लिहिलं बाबा? हा, सखोल आहे. सखोल म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला जायचं आहे. आणि आता याद्यांचं जे आता SIRचा कधी निघणार आहे? 1 एप्रिल म्हणजे उद्याच आहे. तो कधीही निघेल नोटिफिकेशन. त्यामुळे याद्या ज्या आहेत, याद्या आपल्या अतिशय अप टू डेट असल्या पाहिजे. आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप चाललाय. केळकर साहेबांना तुम्ही प्रश्न विचारले ना, त्यांनी बरोबर उत्तरं दिली ना. आणि मला तुमचे प्रकाश सुर्वेनी इकडे जबरदस्ती पकडून आणलेलं आहे. मी म्हणालो त्यांचं प्रशिक्षण चालू आहे, तिकडे कशाला व्यत्यय आणतो? मला नाही, प्रशिक्षण चालू आहे, जर तुम्ही आलात तर त्यांना अजून उत्साह वाढेल. आता मी बघितलं की त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं सिस्टमॅटिक केलेलं आहे. प्रकाश सुर्वेचं काम एकदम सिस्टमॅटिक असतं. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, यादी सगळ्यात, इथं उपमहापौर पण आले संजय, यादी ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही कितीही काम करा, प्रकाश सुर्वेंनी करू दे, तुमच्या एकनाथ शिंदेने करू दे, तुम्ही किती प्रचार करा, किती वार्डामध्ये कामं करा, पण जर आपल्या हक्काच्या माणसांची जी राहत आहेत त्यांची नावं नसतील तर ते मतदान करू शकतील का? मग आपण मतदार हक्काचे जर आपले वंचित राहिले तर आपला होणारा विजय पराभवामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं ना. काही करू शकत नाही आपण. आणि जे आपल्या हक्काचे मतदार ते आले पाहिजे यादीत. आणि जे बोगस असतील, बांगलादेशी असतील, इतर काही लोक घुसवलेले असतील, काही मयत माणसांची नावं असतील, काही एकेका यादीमध्ये 5-5 नावं असतात, एकेका यादीत 10-10 नावं असतात. ही सगळी नावं जी आहेत, आता 2002ला बरोबर झालं ते SIR 2002ला झालं होतं, आता 2026ला होतंय. त्यामुळे आता जे होणार आहे काम, पक्क काम करायचं आहे, कच्चं काम करता कामा नये. आणि त्यामुळे तुम्ही हे करा. याच्यानंतर जनगणना होईल ना, त्याच्यानंतर जनगणना होईल, त्याच्यानंतर डिलिमिटेशन होईल. आता तुम्हाला मी सांगतो, लोकसभेचे किती आहेत आपले? 6 मतदारसंघ, त्याच्यात वाढ होईल. आता 48, महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघ आहेत, ते 72 होणार आहेत. आणि विधानसभा मतदारसंघ 288चे 432 होणार आहेत. त्यामुळे डिलिमिटेशन पण होणार आहे याच्यानंतर. त्यामुळे यादी महत्वाची आहे. नाही तर तुमचा प्रकाश सुर्वेंची तुम्ही मतदार आहेत तुमचे. आता समजा एखादा कोपरा आपला हक्काचा बालेकिल्ला किंवा मधला बालेकिल्ला काढला त्याच्यातून आणि तो निघाला, BLO आले, 2-3 वेळा फिरले, BLO म्हणाले इथं राहत नाही कोण, तो नाव कट होऊन जाईल. म्हणून हे BLA जो आहे, बूथ लेवल एजंट, हा आपला, आणि बूथ लेवल ऑफिसर हा शासकीय. मग तो शासकीय शिक्षक असेल, कर्मचारी असेल, कोणी असेल. पण बूथ लेवल एजंट 1 आणि बूथ लेवल एजंट 2, हे 2 लोक जे नेमलेत ना तुम्ही, 2 महिला आणि आपली महिला आघाडी आणि पुरुष, तर हे 2 लोक महत्वाचे आहेत. ते BLO बरोबर फिरून आपल्या हक्काचे मतदार त्याच्यामध्ये आहेत असं टिक मारून घेणे आणि त्या यादीमध्ये त्यांचं नाव आलंय की नाही ते पाहणं, हे गरजेचं आहे. आता एवढं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. आता मला वाटत नाही का आणखी केळकर सांगतीलच. केळकरांनी सांगितलं तर तुम्ही समजून घ्या. काही आपल्याला जर वाटलं बाबा आपल्याला याच्यामध्ये शंका आहे, आपला काही प्रश्न असेल तर बिंदास विचारा. त्याच्यामध्ये काही वावगं नाही. आणि माहिती पूर्णपणे घेणं आणि त्याप्रमाणे काम करणं सगळ्यात महत्वाचं. आता आपली जबाबदारी आहे. निवडणुका झाल्या ना आता सगळ्या, आता यादी महत्वाची आहे पुढच्या येणाऱ्या निवडणुकांसाठी. त्यामुळे यादी तुमची मजबूत असेल, खरी असेल, यादी पूर्णपणे अतिशय पारदर्शक असेल आणि परिपूर्ण असेल तर तुम्ही त्या यादीमधले ज्या दिवशी मतदान होईल
त्या यादीमधल्या जेवढ्या लोकांनी मतदान केलं त्याच्यावरून तुम्ही संध्याकाळी ठरवू शकता एवढ्या लोकांनी या यादीमधून आपल्याला मतदान केलंय. एवढी परफेक्ट यादी असली पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगतो, यादी ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करा. पुन्हा एकदा सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून, लाडक्या बहिणी भरपूर आहेत, लाडके भाऊ आहेत, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करतो